भाऊ दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात स्फोट घडला होता आणि त्यात 13 जणांचा मृत्यू झाला आणि 30च्या वर जखमी झाले. आता अजून नेमकं उघड झालं नाही की हा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादीने केला की आपल्या देशातल्या दहशतवादीने केला, परंतु दहशतवाद्यांच्या ह्या कारवाया अजूनही चालू आहेत. पूर्णपणे यांच्या नागात ठेचल्या गेलेल्या नाही आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा जो काही आतंकवाद आहे हा मुळासकट उपटून फेकणं गरजेचं आहे. इथं म्हणजे अनेक 1987 पासून आतापर्यंत अनेक या भारतीयांच्या देहाची चिंध्या या आतंकवाद्यांनी उडवल्यात. अनेक लोक कायमचे जायबंदी झालेत आणि हा आतंकवाद असाच फोफावत राहिला तर भारतीयांचं जीवन जगणं त्यांना मुश्किल होणार आहे. आणि म्हणून मुळासकट जर पाकिस्तानचा याच्यामध्ये हात असेल, जसं मागे विधान केलं होतं की भारतावरचा होणारा हल्ला किंवा आतंकवादी हल्ला हा याच्यात जर पाकिस्तानचा सहभाग असेल तर ते युद्ध समजलं जाईल, तर युद्ध समजून पाकिस्तानला धडा शिकवावा अशाच प्रकारची मागणी माझी असेल. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला घडवला असल्याचं असं काही सांगता येत नाही, कारण आतंकवादी फक्त भारतालाच टार्गेट त्या ठिकाणी करतात. निवडणुका वगैरे हे काय याचा काय त्यात संबंध असला असं वाटत नाही. हो, आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीकडे प्रस्ताव पाठवला होता की युती झाली पाहिजे, त्यावर काही चर्चा झाली का? अजून काही चर्चा झाली नाही. 1-2 दिवसात चर्चेची अपेक्षा आहे, पण अद्यापपर्यंत काही युतीची चर्चा झाली नाही. 2 दिवस झाले नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. उमेदवार असतील मतदार हे संभ्रमात असतात. नाही, संभ्रमात कोणी नाही आहे. प्रत्येकजण आता पक्षाच्या उमेदवारीचा कोण आपल्याला देत आहे याची वाट पाहून आले आणि काही लोक अपक्ष अर्ज भरून ठेवतील की नाही दिलं तर आपण अपक्ष लढू, कारण काय सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे, उतावळेपणा आहे आणि पक्षनिष्ठा आता काही फार लोकांमध्ये राहिली नाही आहे. त्याच्यामुळे अर्ज भरतील सर्व.